पनीर, तूप, दही बनवायला कोणत्या मशीनचा वापर केला जातो तुम्हाला माहिती आहे का? तर हा सगळा काय विषय सगळं काही सांगतो शेवटपर्यंत बघा. तर जय शिवराय भावांनो, मी आहे संभाजीनगरचा प्रणव आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. तर आज मी आलो होतो आपल्या मित्राच्या शेडवर आणि इथं आल्यावर बघितलं तर खूप अशा मशीन्स बसवायचं काम चालू होतं. आणि मग नंतर मी त्याला विचारलं की या कशाच्या मशीन आहे म्हटलं. तर त्याच्यानंतर या भाऊनी सांगितलं की या मशीनमुळे आपण खूप साऱ्या अशा गोष्टी बनवू शकतो, तसं की तूप झालं, पनीर झालं आणि दही झालं. आणि या मशीनचं नाव होतं हॉट वॉटर जनरेटर सिस्टीम. काही म्हणा पण एक नंबर मशीन आहे म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी आम्ही दोघं निघालो कृष्णेश्वरला. आता जायचं तर फिक्स नव्हतं, पण अचानक ठरलं की चल म्हटलं भाऊ मग जाऊनच येऊ आता. तर त्याच्यानंतर मग डायरेक्ट मग मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये बघितलं तर खूप जास्त गर्दी होती. म्हणजे खूप लांब लांबून लोक दर्शन करण्यासाठी आलेले होते. तर मग आपलं मस्तपैकी दर्शन होऊन गेलं आणि त्याच्यानंतर मग दर्शन झाल्यावर खूप भारी वाटलं पण. आणि बाहेर आल्यावर बघितलं तर खूप जणांचं दर्शन करायचं अजून बाकीच होतं. आणि आमचं खरं जर म्हटलं तर 5 मिनिटात दर्शन होऊन गेलं आणि ते पण डायरेक्ट व्हीआयपी दर्शन. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो खुलताबादला, म्हणजे की भद्रा मारुतीला दर्शन करायला. आणि त्याच्यानंतर मग इथं आपला अजून एक शूट होता, तो पण कम्प्लीट करून घेतला. तर चला भावांनो, मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये. त्यासाठी लवकरात लवकर लाईक करून फॉलो करून घ्या.